ನಿಮ್ಮತ್ತ ಓವೈಸಿ अगर आपके सीने में दिल हो और आपसे कोई प्रमोद मुतालिक के बारे में कुछ बताने के लिए कहें तो आपको फ़ौरन जिंदगी में पाकिस्तानी परचम लहराकर मुसलमानों पर इल्ज़ाम लगाना याद आ जाएगा। फिर इनकी नफ़रत भरी तकरीरें, जहरीले बयानात, स्टेज पर उगलने वाली फहश गंदी गालियाँ, इन सब का मजमुआ है प्रमोद मुतालिक। इसकी एक झलक यहाँ पर दी गई है, देखिए। ಭಾರತ ಮಾತೆ, ಗೋ ಮಾತೆ, ಗಂಗಾ ಮಾತೆ, ಗಾಯತ್ರಿ ಮಾತೆ, ತುಳಸಿ ಮಾತೆ, ಹೌದಲೇ? ತಾಯಿ ಅಂದ್ರೆ ಎಂಥ ಶ್ರೇಷ್ಠವಾದಂತಹ ಶಬ್ದ ಇದ್ರಿ. ತಾಯಿ ಅಂದ್ರೆ ತ್ಯಾಗ, ತಾಯಿ ಅಂದ್ರೆ ಪ್ರೀತಿ, ತಾಯಿ ಅಂದ್ರೆ ಅನ್ನಪೂರ್ಣೆ, ತಾಯಿ ಅಂದ್ರೆ ದುರ್ಗಾ ಮಾತಾ, ತಾಯಿ ಅಂದ್ರೆ ತ್ಯಾಗ. ಎಂಥ ಶ್ರೇಷ್ಠವಾದಂತಹ ತಾಯಿಯ ಶಬ್ದದಲ್ಲಿ ಸಾವಿರ 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 ಅರ್ಥ ಇದಾವಲೇ. ನಮ್ಮ ತಾಯಿಯನ್ನು ಬೈತಲ್ಲ, ಭಾರತ ಮಾತೆಯನ್ನು ಬೈತಲ್ಲ, ನಾಲ್ಗೆಯನ್ನು ಸೀರೆ ಹಾಕ್ತದೆ. ಯಾವ ದೇಶದಲ್ಲಿ ಅನ್ನ ತಿಂತಾ ಇದ್ದೀ, ಯಾವ ದೇಶದಲ್ಲಿ ಹುಟ್ಟಿದೆ, ಯಾವ ದೇಶದಲ್ಲಿ ಫೆಸಿಲಿಟೀಸ್ ತಗೊಳ್ತಾ ಇದ್ದೀ, ಆ ದೇಶದ ಭಾರತ ಮಾತಿಗೆ ಬೈತಿಲೆ. ನಾಳೆಗೆ ಸೀಳಿ ಸೀಳಿ ಹಾಕೋ. ಈ ರೀತಿಯ ಆಟ ಆಡೋದನ್ನು ನಿಲ್ಲಿಸೋ. ನಿಮ್ಮತ್ತ ಓವೈಸಿ ಕತ್ತು ಸೀಳಿದ್ರು ಕೂಡ ಭಾರತ್ ಮಾತಾ ಕಿ ಜೈ ಹೇಳುವುದಿಲ್ಲ. ಘೋಷಣಿಕೆಗೊಳ್ರ ಇದೇ ನಿಮಗೆ ಮಾರಿ ಹಬ್ಬ. ತೋರಿಸ್ತೇವೆ ಹಿಂದೂಗಳ ರಕ್ತ ಏನಿದೆ ಅಂತ. ಮುಂದಿನ ದಿನಗಳಲ್ಲಿ ಇನ್ನೊಮ್ಮೆ ಭಾರತ ಮಾತೆಗೆ, ಇನ್ನೊಮ್ಮ ತಾಯಿಗೆ ನೀನೇನಾದರೂ ಯಾವನಾದರೂ ಮಾತಾಡಿದ್ರೆ ಇನ್ನು ಮನವಿ ಅಥವಾ ಧರಣಿ ಅಥವಾ ರ್ಯಾಲಿ ಬಂದ್ ಇಲ್ಲ, ಮನೆಗೆ ಹೊಕ್ಕು ಹೊಡಿತೀವಿ, ಮನೆಗೆ ಹೊಕ್ಕು ಹೊಡಿತೀವಿ. ಇನ್ನು ಬೆಂಬಲಿಸ್ತಾರೆ ಕೆಲವೊಂದು ಜನ. ಗುಡಿ 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 ಏನು ಬೆಂಬಲ್ರಿ? ಯಾರು ಬೆಂಬಲಿಸ್ತಾ ಇದ್ರಿ? ನಿಮ್ಮ ತಾಯಿಗೆ ಬೈದವನು ಬೆಂಬಲಿಸ್ತೀರಿ? ನಾಚಿಕೆ ಮಾನ ಮರ್ಯಾದೆ ಎಲ್ಲಿಟ್ಟಿದ್ದೀರಿ? ಈ ಗಣಿ ಅಥವಾ ಇನ್ಯಾವನೋ ಇದಾವೆ. ನಮ್ಮ ಬಿಜೆಪಿಗಂತೂ ಓಟ್ ಹಾಕೋದು ನಿಮ್ಗೆ ಹಾಕ್ತಾನವ. ಆದ್ರೆ ರಾಜಕೀಯ ತಾಯಿಯ ಸಂಬಂಧ, ಭಾರತ ಮಾತೆ ಇದರ ವಿಷಯದಲ್ಲಿ ರಾಜಕೀಯ ನಡೆಸಬಾರದು. ರಾಜಕೀಯ ಅವನು ಬೈದಿದ್ರೆ ಅದಕ್ಕೆ ನೀವು ಬೈಯೋದು ಬಿಟ್ಟು ಅವನ ಪಕ್ಕದಲ್ಲಿ ಕೂಡಿಸ್ಕೊಂಡು ತಾಕತ್ತಿದ್ರೆ ಬರ್ರಿ ಅಂತ ಹೇಳ್ತಿರಲ್ಲ. ಏನ್ರಿ, ನಿಮ್ಮ ತಾಯಿಗೆ ಬೈದವನಿಗೆ ಪಕ್ಕದಲ್ಲಿ ಕೂಡಿಸೋರು ನಿಮ್ಮನ್ನು ನಂಬೋದು ಹೇಗೀಗ? ನಿಮ್ಮನ್ನು ನಂಬೋದು ಹೇಗೆ? ಯಾರು ನಂಬಲ್ಲ. ತಾಯಿಗೆ ದ್ರೋಹ ಮಾಡಿದಂತವರಿಗೆ, ತಾಯಿಗೆ ಮೋಸ ಮಾಡಿದಂತವನಿಗೆ, ತಾಯಿ ಬೈದವನಿಗೆ ಸಪೋರ್ಟ್ ಮಾಡಿದರೆ ನಿಮಗೆ ಯಾರು ಸಪೋರ್ಟ್ ಮಾಡುವುದಿಲ್ಲ. ಹಿಂದೂ ಸಮಾಜದಲ್ಲಿರುವಂತಹ ಪ್ರತಿಯೊಬ್ಬ ವ್ಯಕ್ತಿ ನಿಮಗೆ ಧಿಕ್ಕಾರ ಹೇಳ್ತಾರೆ, ಧಿಕ್ಕಾರ ಹೇಳ್ತಾರೆ. ಇದರಲ್ಲಿ ರಾಜಕೀಯ ಮಾಡಬಾರದಾಗಿತ್ತರಿ, ಮಾಡಿಬಿಟ್ರಿ, ಜಾರಿಬಿಟ್ರಿ ನೀವು. ಇನ್ನು ಜನ್ಮದಾಗಿ ಇಲ್ಲಿ ಜನ್ಮದಾಗಿ ಇಳಕಲ್ಲ ಗೆಲ್ಲಕ್ ಸಾಧ್ಯ ಇಲ್ಲ. ಜನ್ಮದ ತಾಕತ್ತಿದ್ರು ಗೆಲ್ಲೋಣ. ನಾನೇ ಬರ್ತೇನೆ, ಹಳ್ಳಿ ಹಳ್ಳಿಗೆ ಹೋಗ್ತೇನೆ. ಯಾವ ತಾಯಿ जनाब मुतालिक साहब ये गुस्सा भरी तकरीरें कहाँ कर रहे हैं? ये एक पुरसुकून माहौल इड़कल का है। जब से नफरत भरी तकरीरें की गई
उस वक्त से पुरसुकून इड़कल का माहौल एक फसाद ज़दा इलाका बन चुका है। पता नहीं इस संघ परिवार वालों को लोगों का सुकून से रहना क्यों नहीं देखा जाता है। अगर नफरत भरी तकरीर करते हुए फहश गालियाँ नहीं दी गई तो आग कहाँ से उगलेगी। इस कम उम्र लड़के पर भी इनकी बहादुरी, चाहे कम उम्र लड़का हो, बूढ़ा हो या फिर औरत ही क्यों ना हो, मुसलमान होना काफ़ी है, इस पर भी अपना गुस्सा उतार देते हैं। और इस आग को मज़ीद भड़काने, घी डालने के लिए पुलिस मदद करती है। 9 मार्च को राम सेना ने शिवाजी जयंती की थी। इस तंजीम का शिवाजी महाराज की जयंती मनाने का मकसद ही फसाद भड़काना, मासूम, शूद्र और दलित लड़कों को मुसलमानों के खिलाफ खड़ा करना है। शिवाजी जयंती के मौके पर पूरे शहर में बैनर और केसरी शॉल तकसीम किए गए और केसरी झंडे लगाए गए। इख्तितामी तकरीब में प्रमोद मुतालिक का भड़काऊ भाषण भी हुआ। प्रोग्राम के अख्ताम पर कुछ ग्रुप फसाद मचाने के मौके की तलाश में थे। इतने में इन्हें ये गरीब लड़का नजर आ गया। क्या आप जानते हैं कि असल में इस लड़के ने क्या गलत किया है? देखिए वो क्या कहता है। दिल्ली में 15 जने हमारे भाई को मार रहे थे। वो मैं छुड़ाने गया टाइम उन्होंने मुझे मार लिए। बहुत जने आको राड़ा कीड़ा उठे उठे टाइम PS आया, मुझे जीप में बैठा लिया। जीप में बैठा लेके जाको दवाई खाने नहीं दिखलाया, स्टेशन पिला लेके डायरेक्ट उन्होंने स्टेशन पिला ले जाको क्यों ना मार ले मुझे, ये काम अगर दे आती ना तुम्हें क्यों ना बातें करे, बातें कर को हम मुझे बहुत मारे। PSI ने बहुत मारे, टम यहाँ भी मारे, कंपटन मारे, पेट को मारे, लातन से मारे, बूटान सी सब जगह मारे। उसके बारे में इड़कल में मुसलमानों पर संघ परिवार के मुसलसिल हमलों और इसके लीडरों की नफरत अंगेज बयानात के बावजूद पुलिस की डिपार्टमेंट का कसूरवारों के खिलाफ कार्रवाई न करना खतरनाक है। वहां के मुकामी लोगों का कहना है कि जिले में होने वाले नाखुशगवार वाक़यात का बार बार होने की वजह मुजरिमों के खिलाफ पुलिस का नर्म रवैया और मुतासिरा कम्युनिटी के खिलाफ तासुब है। सुप्रिटेंडेंट ऑफ पुलिस इस वाक़े को संजीदगी से लेते हुए कसूरवारों के खिलाफ सख्त कार्रवाई करें और मुतासरीन को इंसाफ फराहम करें। कसूरवार पुलिस को फौरी तौर पर मुअत्तल किया जाए। हमारा मुतालबा है कि ऐसे वाक़यात को रोकने के लिए इक़दामात किए जाएं।